बाद गंगा पूजन झालेलं आहे कावणे येथे मेन कुंभचं स्थान आहे, काय सांगणार? मला आमंत्रित केलं होतं इथे की गंगा पूजन करायचं आणि ती जी काही कामं इथे होत आहेत त्या संदर्भातलं जे आहे भूमिपूजनासारखं मला आनंद वाटतो की या भागामध्ये आतापर्यंत जे आहे आपण म्हणजे फक्त कावणाईमध्ये 46 कोटी रुपयाची कामं होणार आहेत. टाकळीमध्ये 47 कोटी रुपयाची कामे होणार आहे. बेझे चाकोऱ्यामध्ये 23 कोटीची कामं, असे 116 कोटी रुपयाची कामं जवळपास इथे होणार आहे. एकूण सिंहस्थाचा आराखडा जो आहे हा 28,000 कोटी रुपयाचा आहे. त्याच्यामध्ये रस्ते आहेत, वेगवेगळ्या काही गोष्टी आहेत, रिंग रोड्स आहेत वगैरे वगैरे. आणि मला खास सांगतात मागच्या वेळेला त्या दोन मागचे जे काही कुंभमेळे त्यावेळेला मी त्याच्यामध्ये अतिशय सक्रिय होतो आणि काम करत होतो. त्यावेळेला या सगळ्या आमदारांनी सगळे लोक जे आहेत त्यांनी इकडे बोलवलं आणि कावनाई हे पहिलं ठिकाण जिथे पूर्वी सिंहस्थ होत होता आणि तिथून मग आता त्र्यंबकेश्वर आणि नाशिकला ते गेलेले आहेत. कारण इथे जागा कमी पडत होती म्हणून त्या ठिकाणी गेले. तर मला पण उत्सुकता होती त्यावेळेला म्हणूनच इथला जो तलाव असेल किंवा इतर जे रस्ते असतील त्यावेळेला आपण सगळे केले होते. सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आपण पाहिले होते आणि हा पण सुद्धा एक रिंग रोड आपण केलेला आहे. पनेवरून जातो तो सरोवरती आणि तसंच बाहेर तो मसरूळला पण बाहेर जाऊ शकतो. तसे काही इनर रिंग रोड आउटर रिंग रोड आपण केले होते. परंतु आता गाड्या वाढल्या, लोकसंख्या वाढली, त्यामुळे अधिक कामाची गरज पडायला लागलेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जे आहे जास्तीत जास्त निधी जे उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि एकूण 28,000 कोटी रुपयाची कामं जे आहेत त्या सिंहस्थाच्या संदर्भामध्ये आता करायचं ठरलं आहे. तर माझी विनंती एवढीच आहे की ही कामं जी आहेत ती वेळेवर व्हायला पाहिजेत आणि ही चांगल्या दर्जाची व्हायला पाहिजे. तर मला स्वतःला आनंद आहे. आता मी आता आलो तिथून सिमेंट कॉन्क्रीट एका ठिकाणी फक्त एक खड्डा होता, बाकी आज 10-11 वर्ष झाली संपूर्ण सगळं आहे तसं इंटॅक्ट आहे. इथे काय तलाव काय वरती काय आणि तो पाहण्यापर्यंत मागे एकदम येऊन गेले. कारण लोक आता जागृत झालेले आहेत. लोक प्रश्न विचारणार तुम्हाला की तुम्ही एवढे पैसे खर्च केलेत, मग रस्ता कुठे आहे, मग तो रस्ता खराब कसा काय झाला, असं समजून चालायचं नाही की आता आपण केलं काय आणि गेलो. लोक विचारतील. म्हणून जे कोणी अधिकारी असतील, कंत्राटदार असतील, त्याने नीट ही सगळी कामं केली पाहिजे, वेळेवर ही कामं केली पाहिजेत आणि सगळी कामं दर्जेदार झाली पाहिजेत असं मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मला असं वाटेल की आता आपण काहीतरी करू आणि आता 1 वर्षामध्ये संपला विषय सिंहस्थाचा किंवा विसरतील लोक, असं नाही. आम्हाला सिंहस्थाबद्दल तर आनंद, आस्था, प्रेम सगळं काय आहे. पण त्या निमित्तानं इथे येणारे जे कोट्यावधी लोक आहेत, कावणाईला आहे, त्र्यंबकेश्वरला आहे, नाशिकला आहे, या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथे रस्ते आणि इतर सगळ्या कामाची सोय होते आहे आणि ती सोय कायम इथल्या स्थानिक नागरिकांना उपयोगी पडते आहे. त्यामुळे जे आहे काहीतरी कारण लागत असतं. आता मुंबई आहे, पुणे आहे, हे फार पुढे गेलं. पुढचं डेस्टिनेशन म्हणजे नाशिकच आहे आणि मग त्या दृष्टीने जे आहे या जिल्ह्यामध्ये अधिक चांगली कामं होणं म्हणजे हा आपल्याला वारसा तर मिळालेला आहेच, धार्मिक काय पर्यटनाचा, रिलिजियस टुरिझम आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा फायदा जो आहे हा बाहेरून येणाऱ्या लोकांना पण झाला पाहिजे, त्यांना आनंद वाटला पाहिजे आणि इथल्या लोकांना सुद्धा, स्थानिक लोकांना सुद्धा फायदा झाला पाहिजे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करूनच व्यवस्थित कामं झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी सुद्धा लोकांना विश्वासात घेऊन कामं करा. त्यामुळे कुठेही जे आहे अडचण निर्माण होणार नाही आणि लोक सुद्धा तुमच्या कामाला मदत करतील. बस आता एवढंच सांगतो की आता
पाऊस वेळेला खूप झालेला आहे आणि अजूनही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असं नको व्हायला की पावसात काम केलं आणि गेलं वाहून आणि परत ते आता एस्केलेशन. हे सगळं अधिकाऱ्यांनी जे आहे त्यांची जबाबदारी आहे कुठे कसं काम करून घेणं. ते ती जबाबदारी पार पाडतील अशी माझा विश्वास आहे.